हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं. कोल्हापूरमधील विक्रमनगर परिसरामध्ये 2 इसम बेकायदेशीरित्या रिव्हॉल्व्हर बाळगून असल्याच्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने 15 ऑगस्ट रोजी विक्रमनगर ते टेमलाईवाडी जाणाऱ्या रोडवरून 2 संशयित इसमांना ताब्यात घेतले. साम अल्ताफ गुंडवाडे वय 28 राहणार विक्रमनगर कोल्हापूर व प्रथमेश सतीश पाटील वय 27 विक्रमनगर कोल्हापूर असे ताब्यात घेतलेल्यांची नावे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे भारतीय बनावटीचे 1,10,000 रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर मिळून आले. ते कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आले. या रिव्हॉल्व्हरबाबत विचारणा केली असता त्याने सोबत असलेल्या प्रथमेश पाटील यांच्याकडून घेतले असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रथमेश पाटील यांच्याकडे रिव्हॉल्व्हरबाबत अधिक चौकशी केली असता त्याने संजय पाटील राहणार शिंगणापूर जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून ते घेतल्याचे सांगितले. त्यानंतर तपास पथकाने संजय दादासू पाटील राहणार शिंगणापूर या शाहूपुरी कोल्हापूर येथून ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचे रिव्हॉल्व्हर आपले असून त्याने ते त्याच्या आर्थिक अडचणीकरिता त्याच्या ओळखीचा प्रथमेश पाटील यास दिलेले होते व ते प्रथमेश पाटील यांनी सद्दाम गुंडवाडे याच्याकडे दिले होते. सदर रिव्हॉल्व्हरचे परवान्याबाबत संजय पाटील याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा परवाना गेल्या काही वर्षापूर्वी संपला आहे, अद्याप नूतनीकरण केलेले नाही असे सांगितले. त्यानंतर तिन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध राजाराम पोलीस ठाणेस भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, विशाल खराडे, संतोष बर्गे, शिवानंद मठपती, राजू कांबळे, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, परशुराम गुजरे, सतीश सूर्यवंशी यांनी केले आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.